दरम्यान एकीकडे अमेरिकेसोबत चीनचे व्यापार संबंध ताणलेले असताना दुसरीकडे चीननं आपला मोर्चा भारतीय व्यापाराकडे वळवलाय। चीनच्या कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांना सवलतीची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे चायनातले मोबाईल, फ्रीज, टीव्ही स्वस्त होणार असल्याचं कळत आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागल आहेत। महेश, एकीकडे अमेरिकेसोबत चीनचे व्यापार संबंध ताणलेत, पण आता चीननं आपला मोर्चा भारतीय व्यापाराकडे वळवलेला आहे। नक्कीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्कवाढीमुळे व्यापार युद्ध भडकल्याच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांना 5% कमी किमतीत ऑफर येऊ लागलेल्या आहेत। यामुळे नजीकच्या काळात स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती भारतात कमी होण्याचे संकेत आता दिसायला लागलेले आहेत। एकंदरीत पाहता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध तीव्र होत चालल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे आणि या दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकांना फायदा होण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे। चीनच्या कंपन्यांना देऊ केलेल्या सवलतीचा लाभ भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आपली मागणी वाढवण्यासाठी ग्राहकांना देऊ शकतात आणि यामुळे भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात वापर होणाऱ्या सर्व भागांपैकी सरासरी 3/4 भाग हा चीनमधून आयात होतो। अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि 2 एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एकूण 54% कर लागू करण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात त्यांनी वाढ सुद्धा केली आणि चीनकडूनही तशा प्रकारचं टॅरिफ वाढ करण्यात आलेलं होतं। आता एकंदरीत पाहता भारतीय कंपन्यांना याचा लाभ होतोय, कारण या दोन्ही देशांमधील संघर्षात भारतीय कंपन्यांना फायदा होऊ लागलेला आहे असं अर्थतज्ञांचंही म्हणणं आहे। अधिक शुल्क लागू झाल्याने निर्यातदार कंपन्यांवर दबाव वाढला आहे आणि त्यांना आता यात अमेरिकेतून कमी ऑर्डर मिळत चालल्या असल्यामुळे अशा परिस्थितीत भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना वाटाघाटी करण्याच्या संधी मिळू शकतात आणि आता ते चीनमधून स्वस्त दरात वस्तू आयात करून मोबाईल, फ्रीज, टीव्ही या वस्तू स्वस्तात विकल्या जाऊ शकतात। आता असं स्पष्ट होत चाललेलं आहे। निश्चितच धन्यवाद महेश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।